आज चांगला दिवस आहे. आपण थोडं आज या विषयावर बोललंच नाही पाहिजे, परंतु आता काय आहे की हे डावपेच असतील त्यांचे. मुद्दाम म्हणून काहीतरी गाड्या करायच्या आणि स्वतःहूनच काहीतरी उभा करायचं कुबाण आणि चांगल्या मंत्र्यांच्या विकेट पडायच्या आणि घाण घाण सांभाळायची. हा सुद्धा डाव असू शकतो अशी शंका येते. चांगल्या चांगल्या मंत्र्यांच्या पाठीमागे काहीतरी वेगळं हे लावायचं आणि घाण घाण सांभाळायचं असाही डाव एखाद्या वेळेस असू शकतो. आता त्या काही जण तर त्या बाबाच्याच नादी लागले. मग आता त्या बाबाकडे कोण कोण होते हे पण पूर्ण बाहेर काढले पाहिजे ना. समाज प्रक्रियेतून, राजकारणाच्या प्रक्रियेतून तर बाहेर काढलेच पाहिजेत. कोण कोण त्या बाबाच्या संपर्कात त्यांना सगळ्यांना साधा फोटो जरी असेल तरी पण, आणि त्याची सखोल चौकशी केली पाहिजे की हा तिथं का जात होता, रक्ताने हात भरलेले सुद्धा तिथं होते. हे असे समाज प्रक्रियेतून आणि राजकीय प्रक्रियेतून पूर्ण बाहेर काढले पाहिजे, पूर्ण. तरच देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरं सरकार. फडणवीसांचं कौतुक केलंय तुम्ही? नाही, मी आज नाही, जार निघाल्यापासून करतोय. पण हे पण सांगतोय कौतुक केलंय याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रमाणपत्र वाटप नाही करणार. तुम्हाला त्यापेक्षा दुप्पट जड जाईल. खूप मोठ्या समस्येला, खूप मोठ्या आंदोलनाला फडणवीस साहेबांना सामोरं जायला लागत. त्यावेळेस इतके हाल होतील त्यांचे की त्यांनी कधी स्वप्नात बघितलं नसेल. इतके हाल होतील, इतकं प्रचंड मोठं आंदोलन उभा राहू शकतं. कारण त्यांनी जे आर काढलाय, तर मग आता आरक्षण मराठवाड्यातल्या मराठ्याला दिलं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्राला जे आर काढत राहिलाय तो पण काढला पाहिजे. हे त्यांचे काम आहे, ते नाही केले. या स्तुतीचा काही उपयोग होणार नाही हे फडणवीस साहेबांनी नक्की लक्षात ठेवायचं. हे मी प्रामाणिकपणानं चॅनलशी सांगतो की आम्ही दिल्याच्या नंतर सन्मान करणारे लोक आहेत, पण न दिल्याच्या नंतर पळता भोई सुद्धा थोडी करू शकतो आणि इतकं भयानक मोठं आंदोलन सुद्धा करू शकतो. कारण नाराजीतून, रोषातून तयार झालेलं आंदोलन पुन्हा फडणवीसांना परवडणारा नाहीये. म्हणून त्यांनी स्वतःहूनच समाजाच्या जे आमचे प्रश्न आहेत ते तातडीनं सोडले पाहिजेत. आणि मात्र दुसरंही काम केलं पाहिजे की त्यांनी उपसमिती बरखास्त करायला पाहिजे आणि मराठा आणि कुणबी मंत्रालय सेपरेट स्थापन केलं पाहिजे, स्वतंत्र. कारण ही समिती असून काहीच उपयोग होईना आम्हाला, म्हणून आम्ही बरखास्त म्हणतोय. काही म्हणते का बरखास्त करा म्हणतायत, कारण विखे पाटील काहीच काम करत नाही. त्यांना वेळच नाहीये काम करायला. त्यांना वेळ आहे ना, जे बिगर काम आहे त्यांना विशेष निमंत्रण देऊन बोलवायचं याच्यात वेळ आहे. मराठवाड्यात उपसमितीची बैठक लावून प्रश्न मार्गी काढायचा याच्यासाठी त्यांना वेळ नाहीये. कुणबी प्रमाणपत्र किती दिलेत हे बघायला त्यांना वेळ नाहीये. त्यांना गॅजेटनुसार किती प्रमाणपत्र निघालेत याच्यात वेळ नाहीये. व्हॅलिडिट्या कार रोखल्यात, मराठ्यांच्या पूर आता नोकऱ्यात आहेत, शिक्षणात येत, का रोखल्यात हे विचारायला वेळ नाही. उपसमिती म्हणजे काय? मग मराठ्यांच्या सगळ्या अडचणी दूर करणे याच्यासाठी उपसमिती गठीत केली. उपसमिती काय करते? मजा बघते का? आमच्या आयुष्याचं वाटोळं होताना, आमचं आयुष्याचं वाटोळं होताना उपसमिती मजा बघणार आहे का? कशाला पाहिजे ती उपसमिती? मग सारथीनुसार सगळ्या योजना बंद पडत आहे. महामंडळानुसार पण कुठलेही काम होत नाही. कुठली योजना सुरू आहे सारथीची आणि कुठल्या बंद पडल्या हे बघायचं काम बारकाईनं उपसमितीचं म्हणजे विखे साहेबांचं करतायत का? काम नाही. ते त्याला काय म्हणतात ना, धुंदीत आहे सत्तेच्या. मराठ्यांचं किती नुकसान होतंय याच्यात त्यांना वेळ नाही. कित्येक तरी अभ्यासकांनी वेळ मागितला, त्यांना वेळ द्यायला त्यांना वेळ नाही. कित्येक तरी समन्वयकांनी प्रश्न मांडायचा प्रयत्न केला, तिथं वेळ नाहीये. त्यांना मराठवाड्यात उपसमितीची बैठक लावायची, तिथं त्यांना वेळ नाहीये लावायला. मात्र काही लोकांना जे बदनामीकारक बोलते, कटर असते, अशा लोकांना विशेष निमंत्रण देऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला आणि बसून जेवायला विखेंना वेळ आहे. इथं मराठ्यांच्या वेदना जाणून घ्यायला विखेंना वेळ नाहीये. म्हणून ती बरखास्त करायला पाहिजे. उपसमितीत सेपरेट मराठ्यांसाठी मराठा आणि कुणबी हे मंत्रालय स्थापन केलं पाहिजे. कारण उपसमितीकडून आशा नाहीये काही कामं होतील म्हणून, नाही आशा आम्हाला. 17 संस्थांचं गॅजेट निघाल का? आतापर्यंत आम्ही त्यांच्या मानेवरती मान टाकली होती. एक तर मराठी कुठल्याच मराठ्यांच्या मंत्र्यावरती विश्वास ठेवत नाही. या राज्यातल्या 6 ते 7 कोटी मराठ्यांनी विखे पाटलांवरची वरती घरातला माणूस इतका विश्वास टाकला, तोच माणूस
मराठ्यांच्या गोरगरिबाचं काम करायला तयार नाही, मग कशाला ठेवायचं? आम्ही काम केलो ती करणारे पण आहे, पण तुम्हाला ज्या ज्या मागण्या केल्या त्या तुम्ही पूर्णच करायला तयार नाहीत. अरे साधे अधिकारी येड्यात काढायला लागले विखे पाटला. साधे अधिकारी किती गॅजेटनुसार अर्ज आलेत हे सुद्धा विखे पाटलांना सांगता येत नाही. विखे पाटलांना किती व्हॅलिडिटी हे पण सांगता येत नाही. काय अधिकारी बोलतायत हे पण विखे पाटलाला सांगता येत नाही. काय काम करताय तुम्ही? ही रोष विखे पाटलांनी मराठ्यांचा अंगावर घेऊ नये, मी साम टीव्हीच्या वतीनं जाहीर सांगतो.